माका वाटलं काहीतरी सुधारणा झाली असत माणसामध्ये, पण नवीन वर्षाच्या सुरुवातीक सुद्धा सुधारणा झालेली काही दिसत नाही. गर्वातच मेलो होतो. खूप वेळा बोमाटला म्हणजे काय रागात गातो असं होत नाही रे. इकडे बघ, असं तुका वाटतं का की मी मोठ्याने गायला? अरे तिथे महिला वर्ग बसलेले ना, तर तुझ्या बोमाटण्यांना त्यांचे कानठळे बसले, तिकडे जाऊन बसले ते लोक. बघ, गेलं लक्षात? हरिदास होते माहिती ना, हरिदास. त्या हरिदासने मीराबाईला सांगितलं की तू छान गायलीस, परंतु तुझं गायन एका विशिष्ट रागामध्ये नव्हतं. तेव्हा मीराने सांगितलं की मला माहित आहे माझं गायन एका विशिष्ट रागात नाहीये, कारण माणसांना रिझवण्यासाठी रागात गायलं जातं. आणि परमेश्वराला रिझवण्यासाठी अनुरागामध्ये गायलं जातं. तू जो सांगतस ना की मी माझं गायन, त्याच्यात तुझं स्वतःचं काय 10% नाही, 1% तरी का असा काय सहभाग सांग ना मका. परशुराम बुवानी जे 35 वर्षात केलं त्यात तू वाटाघाटी करीत चाललंस ना. तुझं त्याच्यात काय आता सांग ना. ज्या दिवशी तुझा काहीतरी तू लोकांना दाखवशील ना बुवा, त्या दिवशी मी तुला बक्षीस देईन, लक्षात घे. मोठेपणात मिळलं. हे नारद मुनींका सुद्धा असं गर्व झालेलं. त्यांना वाटलेला म्हणजे राजाभाऊ पण सांगतात, त्या जांबुवंताची मुलगी जांबुवंती, तिच्या लग्नाच्या वेळेस नारद मुनींना गायन करायला सांगितलं. ते म्हणाले, छे असल्या केसाळ पाण्याच्या मध्ये माकडांमध्ये मी गायन करणार नाही. आणि ती जांबुवंती एवढं गायली की नारद मुनींचं विनो एका शिळेत चिकटलो. तो काढण्याची ताकद सुद्धा त्या गायनात नारद मुनींच्या नव्हती, लक्षात घे. त्या नारद मुनींसारख्यांचं गर्ववर्णन झालं तर तू कैलो घेऊन बसला. तू इकडे बघ, तुका ती मी बुवा मानते असं तुझं समज आता. तुका मी बुवाच मानत नाही, लक्षात घे. काय हा थोडे दिवस राहू देत. काय म्हणतात, गेले आपण स्टेजवरून उतरल्यानंतर रंगमंचावर टाळ्या वाजत राहिले पाहिजे. वाजा नाही तुझे किंवा उद्या वाजव, तू जाता आता इतक्या टाळी वाजव नाही ना लोकांका. अरे प्रेमात बोल ना जरा. आज वाढदिवस आहे ना सामंत साहेबांचो. प्रेमान होते भांडण्यात दररोज काय अर्थ सांगू. हे नवरा बायकोचे भांडणं दररोज तसली माका कंटाळ येईल. अरे आणि माका जर काहीच येत नाही ना, तू झक मार ना उद्यापासून माझ्याबरोबर बारी कॅन्सल कर सगळे. असा काय हिंमत तुझी? तुका रस्त्यावरचं कुत्रू सुद्धा विचारतो नाही, मी बंद करीन बारी त्या दिवशी. ही टाळी पडली एक फुले वाटा. तुझ्यासाठी या गाणं म्हणते बघ. कुछ खोकर खोना है, कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है. दो पल के जीवन से एक उम्र गुजारी, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी. जिंदगी और कुछ भी नहीं, धन्यवाद. आपण ना हे लाईव्ह बारी चालू आहे. रासम साहेब लाईव्ह बारी करतायत आणि संपूर्ण दुनिया बघते. त्यामुळे आपण समोरच्या मुळात सुद्धा तेवढं चेअरअप करणं भाग आहे, लक्षात घे. तू सांगतो ना तुझा स्टेटस मेला आहे, त्या मोबाईलात गेलो असतो. दुसऱ्याचं भजन मी तुझं संपूर्ण भजन पद्धतशीर ऐकतो, तू मोबाईलात गेलं. आणि ही नाती त्याच्यामुळे तुटलीत, कारण तुका व्हॉट्सअपशिवाय दुसरं पर्याय नाही. तू एक शब्द बोलू शकत नाही, स्वतःच्या मनाचं तू एक वाक्य बोलू शकत नाही. राम असं होतो, सीता कशी होती, ठीक आहे ना. मी सांगते त्याच्या पलीकडे जाऊन सांग ना राम कसं होतो. तो रामाबद्दल जरा बोल ना 4 शब्द, मग तुका समजत ना बुवा. उगीच आपला दुसऱ्यांवर बोलायचा मी शानो असे खूप शाने गेलेत लागान. आपल्यापेक्षा खूपच ना गाणारे. तुका वाटतं तुझ काय अर्थ काय तुझा भजन ना. तू तुझ्या घरी गेल्यानंतर ऐक, किती कर्कश वाटतं ना तुझं भजन का बघ.
तू मगाशी ज्याचं नाव सांगत होतंच ना, डबल बारीच्या क्षेत्रात विनोद चव्हाण बुवा एक रागधानी गाणार आहे, त्याच बुवा तुका सर्टिफिकेट दिले आणि सिंधुदुर्गातलं बेसूर बुवा तू असंच म्हणून आता कायचा बोल ह्या त्याला सर्टिफिकेट दिलं नाही. लक्षात दिला आमचा जागा हा ना तितक्या आमका पुऱ्या. तू राग गायन काय तर परशुराम बुवांच्या पलीकडे जाऊन एखादं गा, लोक टाळी वाजवतील, तू मेल्यानंतर सुद्धा वाजवतील. जिथे पण सोड, पण तू खूप वर्षात जग, कारण तू हेच माझा मी जगलोय तर मग ठीक आहे. काय बोलतो जरा, अरे नवीन वर्ष सुरुवात झाली आहे, जरा प्रेमाने बोल. आयुष्यात कधी प्रेम करूकच नाही रे काय रे कोणावर, तेव्हा तुझी परिस्थिती अशी. भगव केवळ गळ्यात भगवो घालायचो, त्या भगव्याची शान राख. ती भगवी घालल्या भगवो परिधान करूची आपली विद्वत्ता हा का प्रत्येक माणसाने चेक करायचा आणि मग भगवो घालायचो. भगवो घालणारा माणूस दुसऱ्या माणसात कधी डॉमिनेट करणार नाही. समोरच्या माणसात काय येणार नाही, ह्या येणार नाही, काय येणार नाही. स्वतः आधी चेक कर. समोरच्या माणसात देव बघ. तो देव केव्हा दिसता माहितीये काय, आधी स्वतःतलं झाकून बघ. लोक्या आधी स्वतःतलं झाकून बघ, देव दिसता का बघतो तो का समोरच्या माणसात देव दिसतो, लक्षात घे. ठीक आहे. गजर म्हटलं नंतर एक दोन गाणी प्रत्येक बुवा घेतो, ती एक दोन गाणी घेतो आणि मग गजराला सुरुवात करतो, कारण वेळ खूप कमी दिला आहे आणि त्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. सन्माननीय आप्पा सामंत फोंडा यांकडून माझ्यासाठी जीपेच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे उल्हास सावंत यांकडून जीपेच्या माध्यमातून 1000 रुपये पारितोषिक आणि सन्माननीय कोण रे गावडे, सुहास गावडे तिरवडे भजनी बुवा यांच्याकडून नारायण राणे साहेबांवर एखादं गाणं घ्या म्हणून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग. एक
नवीन नवीन गाणी येतात परंतु तेवढा वेळ नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज आणि या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली, त्यांच्यावरती मी नेहमी गाणं म्हणतो. या दोघांवरती एकत्रित गाणं घेतोय आणि गजराला सुरुवात करतोय. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलितांनी दलितांचा राजा महाविभूषित केला. अरे शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, त्यात भवानी खाली भीमाच्या आत्मलेखनी होती. निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. एक त्या एक त्या सन्माननीय संजय वेंगुर्लेकर यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचप्रमाणे सन्माननीय रवी मालवणकर यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी हे 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय विनोद. त्याचप्रमाणे सन्माननीय विनोद घोगावकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतो. धन्यवाद. गजराला सुरुवात करतो आणि त्या गजराच्या माध्यमातून शेवटी आज दत्तसाहेब सामंत यांचा वाढदिवस आहे. आज गेली कित्येक वर्ष मी त्यांच्या संपर्कात आहे. अगदी माणूस म्हणून मी त्यांना खूप जवळून ओळखतोय. त्यांच्यावरती सुद्धा एक काव्य लिहिण्याचा प्रयत्न केलाय आणि काल त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा मी या ठिकाणी आलेलो होतो आणि हजारो लोकांच्या गर्दीमध्ये एक जण त्या ठिकाणी बॅनर घेऊन आलेले होते. खूप छान त्या बॅनरवरती मेसेज एक टाईप केलेला होता. एक दोन मिनिटं इकडे तिकडे झाले तर जरा ऍडजस्ट करा. त्या बॅनरवरती खूप छान लिहिलेलं होतं, नावातच ज्याच्या देव आहे तो प्रत्येकाच्या हृदयात सेव आहे. सर्वांच्या वेळ प्रसंगी दत्त म्हणून उभा राहतो. तो फक्त एकच आहे, एक धुरंधर नेता, दत्ता तेथे सत्ता. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांनी कोणी लिहिले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि याच विषयावरती मी सामंत साहेबांवर गजर लिहिण्याचा प्रयत्न केलाय. तर हेच ते होते आणि त्यांचा मी फोटो काढून घेतलेला होता जेणेकरून मला गजरासाठी छोटंसं काव्य लिहिण्यात उपयोगी होईल. गजराला सुरुवात करतोय. तन मनत हाय
कण कणात हाय देव नुसतंच नाही विटेवर. देव दगडात आहे, देव दगडात आहे हे सांगण्यात माणूस यशस्वी झालाय, परंतु माणसात देव आहे हे सांगण्यात अजूनही माणूस यशस्वी झालेला नाही. मला वाटत नाही की तो यशस्वी होईल, कारण याच्यासारखी माणसं या युगात आहेत. एक कलाकार ईश्वर की मूर्ति बनाने वाला एक कलाकार ईश्वर से कहता है, ईश्वर की मूर्ति बनाने वाला एक कलाकार ईश्वर से कहता है, हे ईश्वर तू भी एक कलाकार है और मैं भी एक कलाकार हूं. तूने मेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं और मैंने तेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर बेचे हैं. फर्क इतना है, तेरे बनाए हुए पुतले आपस में झगड़ा करते हैं और मेरे बनाए हुए पुतले के आगे अपना सिर झुकाते हैं. हा देवातला आणि आपला फरक आहे, लक्षात घ्या. बरोबर ना. म्हणून काय म्हणतो बा, तन मनात हाय मन मनात हाय देव नुसतंच नाही विटेवर. तन मनात हाय कण कणात हाय देव नुसतंच नाही विटेवर. हे आयुष्य आहे बघाय सुंदर हे आयुष्य आहे बघलय सुंदर याची टोपी त्याला त्याची टोपी आला, याची टोपी त्याला त्याची टोपी आला. अशी कशी रीत जगावी कुबेराच्या हाती सोन्याची वाटी गरीब मरतोय उपाशी. अपुरी अबळे कर्माची फळे चुकणार नाही कोणाची. जगाचं पचविशी चांग करी कसे पचविशी त्या भगवंताची. कर्माची फळं ही आपल्यालाच काय त्या देवानं सुद्धा भोगावी लागली. म्हणून महाभारताचं युद्ध 3 दिवसात संपवण्याची ज्याची ताकद होती ना, त्या बर्बरिकला सुद्धा स्वतःची मुंडी श्रीकृष्णाकरवी उडून घ्यावी लागली आणि संपूर्ण महाभारत मुंडी बाजूला ठेवून बघावं लागलं. लक्षात घ्या. आणि त्या बर्बरिकने सुद्धा, म्हणजे बर्बरिक असा होता, श्रीकृष्णाने सांगितलं तू कोणाच्या बाजूने मदत करणार, ज्याची बाजू कमी आहे त्याच्या बाजूने मी मदत करणार म्हणून श्रीकृष्णाला सांगितलं होतं. आणि तेव्हा श्रीकृष्णाने ओळखलं याच्यामध्ये 3 बाणामध्ये संपूर्ण महाभारत संपवण्याची ताकद आहे. आणि जर कौरवांची बाजू घेतली तर रिझल्ट काहीतरी वेगळा लागेल. शेवटी तो परमेश्वर आहे, सांगायला पुढचं वेळ नाहीये. कारण त्या बर्बरिकने एका झाडाची पानं तोडायला सांगितली, एका बाणात संपूर्ण झाडाची पानं तोडायची, सगळी तोडून खाली पडली, पण एक पान श्रीकृष्णाने आपल्या पायाखाली लपून ठेवलं. बाण तिथे येऊन थांबला. तेव्हा श्रीकृष्णाने ओळखलं, त्या बर्बरिकने ओळखलं की हा ब्राह्मण वेशातला एक कोण ब्राह्मण नसून हा श्रीकृष्ण आहे. पण ज्या पायाखाली लपून ठेवलं ना, त्याच पायाखाली श्रीकृष्णाला खून राहिली आणि त्याच खुणीने त्याचा शेवट झाला. श्रीकृष्णाचा अवतार संपला. कारण जरा नावाच्या शिकाराने बाण मारला आणि श्रीकृष्णाचा तेथे अवतार संपला. त्या श्रीकृष्णाला, त्या प्रभू रामाला सुद्धा स्वतःचं कर्म फेडावं लागलं. तर तुम्ही आम्ही माणूस आहोत, फक्त फरक एवढाच आहे, हे कलियुग आहे. त्यामुळे इथे करायचं आणि इथे फेडायचं. एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तरी करू नका, परंतु दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका. त्याची नोंद तुमच्या कर्मामध्ये होतं आणि कर्म फेडल्याशिवाय आपल्याला परमेश्वर वरती घेऊन जाणार नाही. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. नाती सगळी तुटली तो आता. बापाचं, मुलाचं, मुलीचं, आईचं, भावाचं, बहिणीचं नातं राहिलेलं नाहीये. कारण एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचं विष बनतं. सेम झालेलं आहे.
आताच्या ह्या युगात मोबाईलने सगळी नाती तोडलेली आहेत. पूर्वीचे रिलेशन आता तेवढे राहिलेले नाही आहेत, लक्षात घ्या. आणि त्याला एकमेव कारण मोबाईलचा झालेला अतिरेक आहे. म्हणून काय म्हणतो बघा, कोण धरणार नाही हात धरणार नाही, कोण धरणार नाही हात धरणार गेले सांगून ज्ञानोबा तुकोबा संत गोरोबा, मोह मायेचा सोडून भक्तीचा मार्ग निवडावा. गेले सांगून ज्ञानोबा तुकोबा संत गोरोबा, मोह मायेचा सोडून भक्तीचा मार्ग निवडावा. नाचत 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 रंगुनी जावा, या सगुण रूपात अखंड देह शिजवावा. हे आपलं महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, छत्रपती संभाजी राजे जन्माला आलेले, बाबासाहेब आंबेडकर, सगळे जास्तीत जास्त संत आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले. म्हणून या एवढ्या मोठ्या भारत देशात आपल्याच राज्याचं नाव हे महाराष्ट्र ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पावनभूमी आहे आणि आपण त्या भूमीमध्ये जन्म घेणं म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. सन्माननीय दत्ता सामंत साहेब यांच्या भाषणामध्ये किंवा ज्या लोकांनी इथे भाषणं केली व नव्हते, कारण लांबचं अंतर, कारण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून येणं एवढं त्यांचं काळीच नाही आहे. कारण इकडे तर आम्ही चाहते आहोत म्हणून सांगायचं, आज इलो म्हणजे काय, आज ते का बिदागी गावतली त्या कोणते त्यांचे मनोज हडकर त्यांचे स्पॉन्सर्ड आहेत. आपण नाही, आपण तिथे बुवा प्रेम करतो ना, तिथे वेळ आणि पैशाकडे बघून न चालत आपण यायला पाहिजे इथे, लक्षात घ्या. कारण दत्त सामंत साहेबांचा वाढदिवस याच वर्षी नाही, दरवर्षी या ठिकाणी केला जातो. त्यामुळे आपलं येणं गरजेचं आहे. तर आपलं मग थोडंसं काय आपला समजतं नेमके काय. दत्त सामंत साहेबांनी सांगितलं की मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, तर मला अपेक्षा म्हणजे माझा विषय काय, तर मी शेवटच्या श्वासापर्यंत राणे साहेबांचा समर्थकच म्हणून राहणार, असं त्यांनी काल सांगितलं. ही साधी गोष्ट नाही. आजच्या ह्या कलियुगात एखाद्या माणसावर, एखाद्या व्यक्तीवर एवढं निस्सीम प्रेम करणं ही साधी गोष्टी नाही. म्हणून एकंदरीत त्यांनी केलेलं भाषण आणि आम्ही पाहिलेले सामंत साहेब, माझ्याजवळ जेव्हा पेटी नव्हती, एक 4-5 वर्षापूर्वी मला प्रॉब्लेम झालेला, कारण काळी 2ची पेटी वापरायचो, सफेद 2ची पेटी नव्हती. तेव्हा सामंत साहेब म्हणाले माझ्याकडे 17-18 पेटी आहेत, तुका होई तिकडची घेऊन जा. आणि त्यांनी मला एकही शब्दाने न विचारता 2-4 वर्ष त्यांची मी पेटी वापरली. परत पाठी दिली मी तुझ्या माहितीसाठी, परत मी ती मागे दिली. मी आता ही स्वतःची बांधून नाही तर हे मला पेटी ठेव, तसला काय विषय नाही. तुका कधी लागली गरज तर 100 बोलायची पण गरज नाही, कधीतरी ये त्यांच्या घराकडे, त्यांच्याशी बातचीत कर, म्हणजे सामंत साहेब तुम्हाला जवळ ओळखून गावतील. नाहीतर अजिबात नाही. तर योगेशशी बोल जरा, त्यांच्याच मतं नाही होतो, बोल. योगेशशी उद्या बोलायचं आहे या विषयावर. मटण होता ना बकऱ्याचं, तू खाल्लं रे बकऱ्याचं मटण? मला वाटतं तू मग वाटतं हाडका खाऊनच तुझी परिस्थिती यायची झाली आहे. त्यामुळे ठीक आहे, शेवटी आज वाढदिवस आज सामंत साहेबांचा आणि त्यांनी खूप शांत चित्ताने घेतलेला. त्या का माहिती आहे, आज जर आपण बोललो तर आपले सुद्धा त्याच पद्धतीत बारी होणार, म्हणून त्याने खूप मागे ओढलेली आहे. त्यामुळे मी सुद्धा काय जास्त बोलणार नाही, कारण तो माझा मित्र आणि मित्राची कमीपणा केलेलं माका म्हणजे आवडत नाही. ठीक आहे, सामंत साहेबांनी मी एक गाणं लिहिण्याचा प्रयत्न केला, ज्या गाण्याची चाल घेतली आहे. बरडोळ्याने पापासाई नारायण बघतो, पैशासाठी माणूस मरतो, पैशावर जगतो, पैशावर जगतो. या गाण्याची चाल घेतलेली आहे.
दत्तासाहेब प्रत्येकाला माहिती आहे स्वतः भजनी भू आहेत आणि भजन भुवांवर आणि दशावतारावर खूप प्रेम करतात ते. भजनाची ती आवड भारी, आवड दशावतारी, एक उलिया आला भुवरी, प्रेम करण्या सर्वावरी, प्रेम करण्या सर्वावरी. मनामनातील देव माणसा, मनामनातील देव माणसा, माणुसकीचा ठेवा हो. भाग्यवान हा माणूस मोठा, हृदयातील देवा हो. भाग्यवान हा माणूस मोठा, हृदयातील देवा हो. भाग्यवान हा माणूस मोठा, हृदयातील देवा हो. मनामनातील देव माणसा, मनामनातील देव माणसा, माणुसकीचा ठेवा हो. मनामनातील देव माणसा, माणुसकीचा ठेवा हो. भाग्यवान माणूस मोठा, स्वाभिमान सदैव जपला, स्वाभिमान सदैव जपला, स्वाभिमानी म्हणून मी जगला, स्वाभिमानी म्हणून मी जगला. ना पैसा ना कधी सत्ता, ना पैसा ना कधी सत्ता, मनी गर्व कधी ना शिवला, मनी गर्व कधी ना शिवला. गरिबांचा कैवारी म्हणणी, गोरगरिबांचा कैवारी म्हणणी, केली तुम्ही सेवा हो. गोरगरिबांचा कैवारी म्हणणी, केली तुम्ही सेवा हो. भाग्यवान हा माणूस मोठा, निलेश साहेबांचे शिरदार, निलेश साहेबांचे शिरदार, आणि नेता कर्तबगार, आणि नेता कर्तबगार. दादा नमादिले गुरु, दादा नमादिले गुरु, दादा नमादिले गुरु, झाले बहुतांचे आधार, झाले बहुतांचे आधार. कोणी वंदा कोणी निंदा, कोणी वंदा कोणी निंदा, केली समाजाचे सेवा, केली समाजाची सेवा हो. भाग्यवान माणूस मोठा,
साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. काही चुकलं असेल तर माफ करा, कारण त्यांच्यासाठी शब्द नाही आहेत एवढे, म्हणजे मी एवढं लिहू शकत नाही, एवढं काम त्यांच्या समाजामध्ये आहे. त्यांना परमेश्वराने ताकद देऊ, आई घुमडाईने सुद्धा त्यांना ताकद देऊ अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय आणि गजल कंटिन्यू करतोय. हा, राणे साहेबांना सुद्धा एक कडवं घ्या म्हणून बक्षीस आलंय. झुंजू पाठ झाली, उमड्याने भांग दिली, उर्मेला आली आली, धरतीला जाग आली, विरकिती राणी म्हणी साखर, विरकिती राणी म्हणी साखर, जीवाचं मैत्रीण डोळ्याने सोहळ्या, सीताला जीवाचं मैत्रीण डोळ्याने सोहळ्या,
गजराचा शेवटचा कडू येतोय. दुसऱ्याच समजू नको गंगू देवी स्वतःची राजभोज. अहंकाराने भल्या भल्यांचा उदम गेलाय माझ. हरिभजनी मी तुम्हा सांगतो या जीवनात राज. देव भक्त नाम त्रिवेणी संगम होईल आज. त्या भवसागरी जीवन नव्हता परत जीवी होणार. या भवसागरी जीवन नव्हता परत जीवी होणार. हे गुरु एक तुझी माझा विधाता चर. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला रंगदेवते माते तुझा चाळीस